गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रातली त्यासोबतच राज्यातल्या विविध राज्यांमधली देशातल्या विविध राज्यांमधली किंबहुना जी गावं आहेत त्यांची नावं बदलण्याचा घाट किंबहुना तसं लोणच पसरलेलं होतं। महाराष्ट्रातील देखील अनेक गावांची नावं बदलण्यात आलेली होती, ज्यामध्ये औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशिव, अहमदनगरचं अहिल्यानगर झालं। याचप्रमाणे आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा गावाचं नाव बदलून मुंब्रा देवी ठेवण्याबद्दलही बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे। अशातच भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणेंनी ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्याचा दौरा केला। कावड यात्रेसाठी नितेश राणे मुंब्र्यात आले होते। काल नितेश राणेंनी मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी केल्याशिवाय शांत बसणार नाही असं बोलून दाखवलं होतं। तर आज पुन्हा दौऱ्यावेळी त्यांनी पुन्हा काहीच असंच वक्तव्य केलं। आजपासून मुंब्रा नाही मुंब्रा देवी म्हणायचा असा पुनरुच्चार केला। राणेंच्या या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांची प्रतिक्रिया आली आहे। मुंब्रा देवीवरूनच शहराचं नाव मुंब्रा पडल्याचं आव्हाड म्हणाले। तर मच्छीमार आणि कोकणातील रस्त्यांवरही राणेंनी बोलावं असं रोहित पवारांनी म्हटलंय। मुंब्रा कहेगा नहीं, आज कोई इसको मुंब्रा देवी ही कहेगा। ये हमारी मुंब्रा देवी, ये हमारा मुंब्रा देवी, ये हमारे हिंदू राष्ट्र में है। ये देश एक हिंदू राष्ट्र में है। ये कोई किसी के अब्बा का पाकिस्तान नहीं है। इथे सामाजिक एकता आणि एकोपा कायम राखला गेला आहे। मुंब्रा देवीला इथले आगरी कोळी आई म्हणतात। त्या आईच्या नावावर मुंब्राईच्या नावाने मुंब्रा शहर आलं। ठाणे ते कल्याण ही रेल्वे सुरू झाली तेव्हा मुंब्रा स्टेशन झालं आणि त्या मुंब्रा स्टेशनला मुंब्रा देवीवरनं मुंब्रा हे नाव पडलं। हा इतिहास आहे। आपण महालक्ष्मी देवी म्हणतो का महालक्ष्मी स्टेशनला? आयोजक स्वतः किती वर्ष मुंब्र्यात राहतात याचा तपास घ्यावा। याच्यात सहभागी झालेले लोक मुंब्र्यात किती वर्ष राहतात याचा तपास घ्यावा। तुम्ही मंत्री आहात, त्या विभागामध्ये अनेक लोकांना अडचण, मच्छीमारांना पेट्रोल महागात घ्यावं लागतंय, त्याच्याबद्दल एखादा शब्द तिथं तुम्ही बोललात, नाहीतर जे काही रस्ते ज्याला वेळ लागत आहे ते रस्ते नीट करण्यासाठी, वेळेवर करण्यासाठी कोकणातले, त्यासाठी एखाद दोन शब्द तुम्ही वापरले तर कदाचित त्याचा उपयोग हा होऊ शकतो। स्वतः डोकं लावून तिथं बोलतात का वरून आदेश आला की मग ते स्टेटमेंट देतात, हेही तिथं सांगता येणार नाही।